नमस्कार, जय महाराष्ट्र. मी भालचंद्र प्रकाश ओलम. प्रभात समाचार लाईव्हमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज अशा एक व्यक्तींना, अशा एक समाजसेवकाला तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे. त्यांचं नाव आहे अजय पिंपळे. अजय पिंपळे हे नाव नाही तर विरारमधले एक वेगळं ब्रँड आहे. आणि हे ब्रँड तुमच्यासमोर मी आज सादर करतो आहे की भावी समाजसेवक, भावी नगरसेवक. साहेब, अजय पिंपळे साहेब, काय सांगाल? कारण मी तुमचं काम पाहिलेलं आहे. नगरसेवक नंतरची गोष्ट आहे, पण ज्यावेळी तुम्ही सेवक होता त्यावेळी सातत्याने महानगरपालिकेत काम करणारं एक उभाटाचं व्यक्तिमत्व आणि एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मी पाहिलं आहे. साहेब, काय सांगाल? सगळ्यांना जय महाराष्ट्र. आणि प्रभात समाजाचे जे आहेत आमचे ओलम साहेब, यांना मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून माझ्या इंटरव्ह्यूसाठी आले. मी अजय पिंपळे, प्रभाग क्रमांक 4 क या मतदारसंघामधून, म्हणजे 4 प्रभाग क्रमांकामधून क हा माझा अबकडं 4 उमेदवार आहे. क मध्ये माझं पहिलं नाव आहे क्रमांकावरती. तर मी मतदारांना हे सांगेल की पहिलं नाव हे शेवटपर्यंत पहिलंच राहिलं पाहिजे. कारण की आता ओलम साहेबांनी सांगितलं की पिंपळे हे एक नाव नाही तर ब्रँड आहे. तो ब्रँड आमचा ब्रँड नाही आहे. त्यांनी माझी अतिशयोक्ती केली, कारण की ब्रँड एकच आहे, ते ठाकरे ब्रँड. त्याच्यानंतर कुठलाही ब्रँड नसतो. तरी पण त्यांनी आम्हाला सांगितलं की कामं करता तुम्ही महापालिकेमध्ये, कशा पद्धतीने कामं करता? साहेब, मी ब्रँड तुम्हाला ह्यासाठी बोललो की गेले अनेक वर्ष मी पाहिलं आहे की आपले बंधू जे जिल्हाध्यक्ष आहेत, मला वाटतो दिलीप पिंपळे दादा, तर ते चांगल्या प्रकारचं ठाकरे गटाचं जे काम करतायत आणि जी आपली बाजू मांडतायत, हे म्हणून ब्रँड आहे. ऐकलात का तुम्ही? आणि शिवसेनेची जी मशाल आहे ती तेवढ ठेवायचं वसई विरारमध्ये काम चांगल्या प्रकारचं करतायत. कारण तुम्ही सातत्याने लोकांच्या समस्या, म्हणजे जवळ ती नगरसेवक ह्या शब्दाचं वाक्यच आहे, न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते, ह्या मूलभूत गरजा लोकांच्या भागवणारी व्यक्ती म्हणजे तुमच्याकडे पाहिले जातात. मी ज्यावेळी तुमच्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, तुमच्या वार्डमध्ये फिरलो आहेत, तर तुम्ही गटाराच्या समस्या नगरपालिकेत मांडल्या आहेत. तुम्ही अनेक लोड बेरिंगच्या समस्या नगरपालिकेत मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर नळाच्या समस्या मांडलेल्या आहेत. लोकांना छोट्या छोट्या गोष्टीचे काम होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, म्हणून मी तुम्हाला एक ब्रँड बोललो आहे. तर साहेब, ह्या येणारी नगरपालिका जी आहे ती तुम्ही कशा पद्धतीने बघताय? नाही, धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही ब्रँड हा शब्द वापरलेला आहे, कारण की तुम्ही माझं काम समोरून बघितलेलं आहे. हे तर आपण काम करतोच, लाईट, गटार, पाणी, पण याच्या पलीकडे एक काम मी केलेलं आहे, म्हणजे ते उल्लेखनीय काम आहे. मी फक्त काम करत असताना मी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, महापालिकेच्या क्षेत्रामध्ये, महापालिकेच्या प्रभागामध्ये, मग तो अ प्रभाग असू दे, ड प्रभाग असू दे, तर तिकडे एक अधीक्षक नावाची एक पोस्ट असते आणि त्या अधीक्षकाच्या हाताखाली महापालिकेचे कर्मचारी काम करत असतात. आता मी सी प्रभागाचं नेतृत्व करतो आहे, तर माझा सी प्रभागाचा अधीक्षक हा 200 लोकांचा स्टाफ त्याच्या हाताखाली आहे, परंतु तो कॉमन मॅनसारखं काम करतो. मी करतो हे असं कसं शक्य आहे की माझा अधीक्षक हा कॉमन मॅनसारखं काम करतो, बाकीच्या प्रभागात वसई तालुक्यातले जे प्रभाग आहे ए डी सी, त्यांना अधीक्षकाला केबिन आहे. मग मी महापालिकेतील आपले जे आयुक्त आहेत त्यांना पत्र लिहिलं आणि ते कॉमन मॅन काम करत असताना एक फोटो काढला की हे अशा पद्धतीने काम करतात. मग आमच्या सी प्रभागातल्या अधीक्षकाला केबिन हवी आहे, नाहीतर आम्ही शिवसेना पद्धतीने आंदोलन करू. हे पत्र मी पाठवल्यानंतर सगळी महापालिका खडबडून जागी झाली की हे काय, कुठलं पत्र आलं, हा असा कसा माणूस आहे जो आमच्यासुद्धा लोकांसाठी न्याय मागतो आहे. आणि त्या अधीक्षकाला न्याय मिळाला आणि त्या अधीक्षकाला केबिन मिळाली आणि ही बातमी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. ही समाजामध्ये नाही व्हायरल झाली, ही बातमी सी प्रभागाच्या प्रत्येक माणसाने व्हायरल केली, प्रत्येक कामगाराने व्हायरल केली. आणि म्हणूनच पिंपळे हे ब्रँड का आहे? आमचे विचार खूप मोठे आहेत. सर, तुमचे विचार मोठे आहेत, पण त्या प्रत्येक वसई विरार शहर महानगरपालिकेच्या जनतेला तुम्हाला सांगतो आहे की जे 9 प्रभाग आहेत त्या 9 प्रभागामध्ये एक अधीक्षक म्हणून कॅबिन निर्माण झाली, जो अंकुश ठेवतो सर्व कामावरती, ज्याच्याकडे सर्व चोपड्या असतात, प्रत्येकाचे प्रशिक्षण असतं. आणि अशा व्यक्तीला एक कॅबिन निर्माण झाल्यामुळे थोडंसं वातावरण आणि काम करण्याची पद्धत सुलभ झाली आणि ही तुमच्यामुळे झाली. साहेब, बरोबर आहे ना? बरोबर. मग येणारी महानगरपालिका, तुमचा प्रभाग जो 4 मध्ये आहेत, तर तुमच्याकडे आता काय समस्या आहेत की ज्या तुम्ही अजून चांगल्या प्रकारे कराल? सर, आता माझं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, तो म्हणजे आमचा जो जीवदानी मंदिर आहे. आता हे अतिशय मोठं तीर्थक्षेत्र मंदिर आहे, परंतु तिकडे जाताना खूप छोटे अरुंद रस्ते आहेत. तर आम्ही पालिकेला सांगितलेलं की या प्रभागामध्ये
अरुंद रस्ते, पाण्याचं कनेक्शन नाही, कारण की डोंगर भाग आहे तर तिकडे फोर्सनी पाणी जात नाही, अवेळी पाणी येते. हा तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो तर मी नगरसेवक झाला ना तो पहिला अवेळी पाण्याचा मुद्दा मी घेणार. जरी मी एकटा जरी असलो आणि तर मी हा मुद्दा उपोषणाने सोडणार. आणि जर माझं सरकार आलं, शिवसेनेचं सरकार आलं तर तो मुद्दा मी पटकन सोडून टाकणार. कारण की इकडचे जे लोक आहेत ना ही कष्टकरी लोक आहेत, ते बिचारी सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात. मग ते पाण्याची वाट बघतात की पाणी कधी येईल, 2 वाजता येते, 4 वाजता येते, सकाळी येते. तो असा मुद्दा आहे. त्याच्यामुळे कसं इकडच्या लोकांना तरी मी न्याय देण्याचा प्रयत्न करीन. हा तो पाण्याचा मुद्दा घेणार आणि फोर्सने पाणी देणार. आणि हा जो रस्त्याचा मुद्दा आहे तो पण मी घेणार. आणि मी महापालिकेला सांगणार आहे की माझी महापालिका ही जी आता क प्रभागामध्ये ती अप्रभागामध्ये कसं जाईल हे माझं स्वप्न आहे की माझी पालिका अप्रभागामध्ये गेली पाहिजे, मुंबईच्या लेवलला माझी महापालिका गेली पाहिजे. आणि जसं मुंबईमध्ये 9,000 कोटीचं उद्धव साहेबांनी असेट तयार केली, अशी मला माझ्या महापालिकेसाठी असेट तयार करायची आहे. हे माझं स्वप्न आहे. साहेब तुम्ही आताच बोललात की पाण्याच्या जे एवढ्या समस्या आहेत, बहुजन विकास आघाडीवाले सर्वच बोलतात की पाण्याच्या समस्या नाही आहेत, आम्ही ते मिटवलेल्या आहेत म्हणून. मग त्यांनी जर असं म्हणणं आहे ना मिटवलेलं आहेत, मग लोक आमच्याकडे का येतात? आणि आम्ही ज्यावेळी जातो लोकांमध्ये मग आम्हाला ते प्रश्न का विचारतात की आमच्याकडे पाणी नाही आहे, अवेळी पाणी येते, फोर्सनी पाणी येत नाही आहे, मग असं का होते? साहेब बहुजन विकास आघाडीने तुमची युती होणार होती, काय ह्यावरती बोलाल तुम्ही? नाही, युती होणार होती हा मुद्दा 100% बरोबर आहे. पण एकमेकांचे विचार तर जुळले पाहिजेत ना. जर विचार जुळत असेल तर कामं सुलभ होतात. आता विचारच जुळत नसेल तर कामंही बिघडणारच आहे. साहेब पण बहुजन विकास आघाडीचे बरेचसे जे नगरसेवक आहेत आजी माजी, ते भाजपमध्ये प्रवेश केलं. काय परिवर्तन झालं आणि काय भाजपची भीती होती म्हणून प्रवेश केला? बहुजनचेच कशाला, आमच्या शिवसेनेचे पण पदाधिकारी बहुजन विकास आघाडीमध्ये गेलेले आहेत. 2014 ही आपल्या वसई विरार महानगरपालिकेची शेवटची इलेक्शन. त्याच्यानंतर आज 2026ला इलेक्शन लागतो. किती मोठा कालखंड आहे. 10 वर्ष गेली त्याच्या. 10 वर्ष गेली. या 10 वर्षामध्ये कितीतरी पाणी पुलाखालून गेलेलं आहे. मी तर पाणी नाही म्हणत, कितीतरी समुद्रासारखं पाणी पुलाखालून गेलेलं आहे. आणि या 10 वर्षामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिकच काम करतात. तुम्ही विचारा का? साहेब काम तर करतात, लोक ठणकावून सांगतात की 35 वर्षात आम्ही काम केलं आहे म्हणून. हां, मग 35 वर्षात त्यांनी काम केलेलं आहे. मग तुम्हाला मतदान मागायची गरजच काय आहे? तरी पण हे फिरतच असतात ना गल्लोगल्ली की आम्हाला मतदान करा, नाही तर आम्ही हे करू, तुम्ही मतदान करा, नाही तर आम्ही ते करू. मग त्यांना ही वेळच काय येते? आणि जे उड्या मारून गेलेले आहेत मग त्यांनी उड्या मारण्याची काय गरजच आहे? आम्ही जर विकास केलेला आहे तर आम्ही ठामपणे एका ठिकाणी राहायला पाहिजे ना. मग बहुजन विकास आघाडीला मी सांगतो, मग तुमचे उमेदवार पळून का गेलेत BJPमध्ये? आमचेसुद्धा उमेदवार पळून गेलेले आहेत. मग 2014ला जर इलेक्शन झालेलं आहे तर आमचा उमेदवार जो होता मनीष वैद्य हा ऐन इलेक्शन खासदारकीच्या इलेक्शनच्या टायमाला पळून गेला. त्याने सगळं आपल्याकडे मटेरियल घेतलं, जे काय सामान आहे सगळं घेतलं आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर हा BJPमध्ये सामील. म्हणजे BJP काय अशी काय मशीन आहे का की काय BJP वॉशिंग मशीन बोलली जाते? हां, अशी काय मशीन आहे का तिकडे गेल्यावरती सगळे व्यवस्थित होते? मग उपविभाग प्रमुख किंवा विभाग प्रमुख मी असताना आम्ही एवढी कामं करतोय. कारण की 2014ची इलेक्शन हरल्यानंतर मनीष वैद्य घरात बसलेले, ते घरातनं बाहेर पडलेच नाही. मग त्यावेळी मी उपविभाग प्रमुख होतो. मग त्यावेळी मी वॉर्डची सगळी सूत्रं मी माझ्या हातात घेतली आणि मी एवढं पद्धतीने काम केलं या पद्धतीने की 2014पासून ते 26पर्यंत. मग त्यावेळी ते कुठे होते? पण आत्ता काय तुम्हाला वाटते की भाजपने 2024ला परिवर्तन केलं आणि भाजप कुठेही इतक्या वर्षात काही दिसत नव्हतं. होती लढाई ती शिवसेनेची होती, बहुजन विकास आघाडीची होती. पण आता असं वाटतं आहे की कमळ प्रत्येक जागेवर फुलायला लागलं. काय सांगाल हे? नाही, कमळाचं कसं आहे माहिती आहे, त्यांनी आजपर्यंत कधी महाराष्ट्रामध्ये ना त्यांचे कधीच म्हणजे नगरसेवक आमदार खासदार नव्हते, बरोबर. परंतु उद्धव साहेब आणि बाळासाहेबांनी त्याच्यावरती आशीर्वाद ठेवला, हात ठेवला, म्हणून ते सगळीकडे पसरले. आता त्यांची तीच मनोपॉली आहे की आपल्याला दुसऱ्याला धोका देऊन काम करण्याची इच्छा त्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे ते जे म्हणतात धोका नाही दिला की बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रमोद महाजनांना असं सांगितलं होतं की राज्य हे आमच्याकडे द्या, केंद्रात तुम्ही काहीही करा. पण त्याचा गैरफायदा घेतला गेला.
आणि आज ही सिच्युएशन निर्माण झाली, ह्याविषयी काय बोलाल? 100% खरं आहे. कारण की केंद्रामध्ये आम्हाला तसंही रस नव्हता, आम्हाला राज्यामध्ये रस होता. मी तुम्हाला एकच सांगेन, जर बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठरवलं असतं ना, तर 92-93ला ते पंतप्रधान झाले असते. कारण की जी मुंबईला दंगल झाली त्याच्यामध्ये फक्त अख्ख्या मुंबईमध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, अख्ख्या जगामध्ये नाव होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्या नावाने त्यांनी जर पक्षाने जर केंद्रामध्ये जर सगळीकडे उमेदवार उभे केले असते तर आमची सत्ता त्याच वेळी आली असती. परंतु आम्ही शब्द देतो तो पाळतो आणि BJP शब्द देते ते पाळत नाही आहे. साहेब, एक रस्ते आणि गटारासाठी ज्यावेळी खड्डे पडले होते त्यावेळी एक बहुजन विकासाकडे मोर्चा काढला होता. रविवारचा मोर्चा होता महानगरपालिकेवरती, आणि त्यावेळी सांगितलं की BJP जर असं करत असेल तर आपल्याला पहिल्या वेळेसारखं उतरावं लागेल. हे नेमकं पहिला वेळ म्हणजे काय आहे? आता त्यांची पहिली वेळ आणि शेवटची वेळ काय आम्हाला पण नाही समजत, कारण की ते नेहमी कोड्यातच बोलत असतात. हे केलं तर हे करू, ते केलं तर ते करू. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा कुठलाच तालतंत्र नसतो की काय करायचं आणि काय नाही करायचं. तर याविषयी काय मी जास्त काही बोलू शकत नाही. आता तुम्ही जवळजवळ मला वाटतं अखंड या महानगरपालिकेमध्ये 98 कॅन्डिडेट आपल्याकडे उभे आहेत, आणि हे जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी काय शिवसेनेने जी मशाल सर्व जागेवर धावायला सुरुवात केली आहे ते, आणि आज जे प्रचाराची धुरं जी पाहिली ती वेगळ्या पद्धतीने आहेत. म्हणजे अशी कधी विरारमध्ये नालासोपारामध्ये अशी दिसली नव्हती, आणि पण आज ही ताकद आणि हिंमत कुठून आली आहे एवढ्या कमी वेळात? नाही, आमच्याकडे बाळासाहेबांनी एकच सांगितलेलं आहे की आपला मराठी माणसाचा कडा हा पाठीचा कणा हा ताट राहायला पाहिजे, हेच आमच्याकडे आहे. जर आमच्याकडे एखादा प्रसंग असेल तर त्याचे एक आमचं ब्रीद वाक्य आहे, जिकडे विषय गंभीर तिथे शिवसेना खंबीर. त्यामुळे आमच्याकडे कुठलाही विषय असेल तरी शिवसेना ही खंबीरच असते. मग ते इलेक्शन असू दे किंवा रक्तदान शिबिर असू दे किंवा पाऊस असू दे किंवा वारा असू दे, काही विषय असले तरी आम्ही प्रत्येक वेळी खंबीर असतो आणि जनता आमच्या पाठीशी असते. साहेब, आता तुम्ही खंबीर आहेत, पण BJP आणि बहुजन विकास आघाडी पाठीत खंजीर घुसायला पण कमी येणार नाहीत, आणि ही वातावरण निर्मिती होऊ शकते. त्यांना कसं सामोरे जाणार आहेत? नाही, ज्यावेळी ते पाटील खंजीर खुपण्याचा प्रयत्न करतील ना, आता आम्ही खूप असे वार झेललेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता सतर्क झालेलो आहे की नक्की काय करायचं. साहेब, ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला आणि तुमच्या पॅनलला निवडून देण्यासाठी किंवा मतदारांपर्यंत आतापर्यंत जे पोचले आहेत ते काय वाटते तुम्हाला, आणि अखंड ह्या तालुक्यासाठी काय आवाहन कराल? मी अखंड तालुक्यासाठी एवढंच आव्हान करेन की बहुजन विकास आघाडीचं ते एवढं वर्ष साम्राज्य होतं ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 1.5-2 वर्षाचा आमदारकीचं साम्राज्य बघितलेलं आहे. त्यांचाच सगळा टाईम पिरियड होता. त्यांनी राजन नाईक साहेबांनी सांगितलेलं की आम्ही आमचं आमदार झाला तर आम्ही तो पूल लगेच तयार करू आणि जनतेच्या सेवेमध्ये देऊ. तर अद्याप पूल पण झालेला मिळत नाही. नारंगीचा पुलाची मी गोष्ट करतो, तो पूलसुद्धा झालेला मिळत नाही. म्हणजे यांच्या ज्या घोषणा आहेत ना, ह्या फक्त फसव्या घोषणा असतात. या फसव्या घोषणाला मी जनतेला एवढीच विनंती करेन की या फसव्या घोषणेला तुम्ही बळी पडू नका, आणि शिवसेना एक अतिशय चांगला पर्याय तुमच्यासमोर आम्ही उभा केलेला आहे. 90 उमेदवार आम्ही दिलेले आहेत. आमचे 60 उमेदवार निवडून द्या आणि चांगल्या पद्धतीने महापालिकेमध्ये भगवा फडकवा हीच तुम्हाला मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच पाहिलं आपल्याबरोबर अजय पिंपळे हे होते, ज्यांनी खरोखरच मी त्यांना एक ब्रँड दिला आहे. पिंपळे एक ब्रँड आहे, आणि हे ब्रँड जर वसई विरार शहर महानगरपालिकेमधून जर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर जी मशाल दौडणार आहे, येणारा काळच तुम्हाला सांगतोय ह्या ब्रँडमध्ये काय ताकद आहे आणि ह्या ब्रँडमध्ये काय पॉवर आहे ती. मात्र सर्व मतदार बंधू भगिनीने जर ह्या पिंपळे ब्रँडला निवडून देणार, तिसरा इतिहास होईल इथे. बहुजन विकास आघाडी, भाजप आणि शिवसेनेचं ब्रँड जर कोण असेल इथे नालासोपारा वसई विरारमध्ये, तर पिंपळे ब्रँड निर्माण होईल. यासाठी येणाऱ्या 15 तारीखला सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी प्रत्येकाने घरातनं बाहेर पडून येणाऱ्या महानगरपालिकेला वसई विरारमध्ये आपलं जे मशालीचे चिन्ह दाबून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि ह्या पॅनलला निवडून द्यावं, असं पिंपळे ब्रँडच्या वतीने मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.